हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल। तर आज बनवणार आहे फिश फ्राय। त्यासाठी आधी 3 ते 4 पाण्याने फिश आता चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कुठेही काही घाण नाही आहे त्यामध्ये। त्यानंतर 3 ते 4 पाण्याने धुतल्यानंतर आपण ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकायचं आहे। चांगले कोरडे करून घ्यायचे आहेत फिश। त्यानंतर फिशला कोटिंग करण्यासाठी आपण काही मसाला तयार करणार आहे। त्यासाठी एका डिशमध्ये मी सुरुवातीला त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा लसूण मसाला 1 छोटा चमचा। त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एक लाल मिरची पावडर, ते सुद्धा मी 1 चमचा इथे वापरणार आहे। त्यानंतर यामध्ये जाणार आहे हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडासा गरम मसाला सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे आणि लिंबाचा रस, मी अर्धा लिंबाचा रस इथे वापरलेला आहे। आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण थोडं घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून सुद्धा त्याची पेस्ट बनवू शकता। आता ही मसाल्याची बनवलेली पेस्ट आपण आपल्या माशांच्या तुकड्यांना लावून घेऊया। व्यवस्थितपणे सगळ्यांना कोटिंग होईल असं लावायचं आहे। त्यानंतर अर्धा तास आपण याला माशांच्या तुकड्यांना अर्धा तास आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर परत एका डिशमध्ये वरतून कोटिंग करण्यासाठी फिश फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे रवा, 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरची पावडर, जेणेकरून आपलं जे वरचे कोटिंग राहणार आहे माशांचं त्याला थोडीशी चव येईल आणि ते चांगले क्रिस्पी बनतील। सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। सगळं मीठ आणि मिरची पावडर सगळं त्या रवा आणि बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मीठ आणि मिरची पावडर चांगली, रवा आणि बेसन पीठ सगळं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपले फिश हे चांगले मॅरिनेट झालेले आहेत। त्यानंतर आपण माशाचे एक तुकडे घेऊन ह्या रवा आणि बेसन पिठाच्या ह्याच्यात बुडवणार आहोत आणि तव्यावर शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तसे एक करून मी सगळे माशांचे तुकडे तव्यावर टाकणार आहे। दोन्ही बाजूने चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एक साइड फिशची एक साइड वाटून घेतलेली आहे, चांगले क्रिस्पी झालेले आहेत। दोन्ही साइडने असेच क्रिस्प आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खूप कमी तेलामध्ये हे मासे फ्राय होतात आणि वरतून एकदम क्रिस्पी आहेत आणि आतून एकदम ज्युसी। तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहे। वरतून एकदम क्रिस्पी आहेत आणि आतमधून एकदम ज्युसी, खायलाही खूप छान लागतात। तुम्ही ह्या पद्धतीने फिश फ्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।